नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ जे लोक लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांच्या घरातील लोक या योजनेचा लाभ घेत आहेत त्या लोकांसाठी, तसेच ज्या महिलेचे कोर्टामध्ये पोटगी विषयक वाद कोर्टामध्ये पेंडिंग आहेत किंवा ज्याच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध पोटगीविषयी दाद मागितलेली आहे, कोर्टामध्ये केस केलेली आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर जर समजा तुम्ही एखादी कोर्टामध्ये पोटगीसाठी केस केलेली असेल आणि ती केस केल्यानंतर तुम्ही अंतरिम पोटगीची मागणी करत असाल आणि त्या पोटगीसाठी तुम्हाला एक सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला एक ॲफिडेविट द्यावं लागतं, ज्याला आपण ॲसेट्स अँड लायबिलिटी ॲफिडेविट असं म्हणतो. जे रजनीश वर्सेस नेहा या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस एखादी पोटगीची केस कोर्टाला डिसाईड करायची असते त्यावेळेस ॲक्च्युअल त्या पत्नीचा आणि